100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा आज शुभारंभ होणार आहे आणि पिंपरी चिंचवडमध्ये 3 दिवसाचा हा सोहळा चालतोय। 3 दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांची रेलचेल खरं तर आपल्याला या 100व्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने बघायला मिळणार आहे आणि राज्यभरामधले नाट्यकर्मी आणि कलाकार सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील। आणखी एक वैशिष्ट्य असेल ते म्हणजे शरद पवार आणि अजित पवार या दोघांना सुद्धा आजच्या दिवसासाठीचं निमंत्रण दिलं गेलंय, त्यामुळे हे दोघं सुद्धा आज एका मंचावर येतील, एकाच व्यासपीठावर येतील। त्यामुळे राजकारणामधल्या नाट्याचा रंग आज आपल्याला अखिल भारतीय या नाट्य संमेलनाच्या मंचावरती अनुभवता येणार का याची सुद्धा उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे। आणि या सगळ्याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याकडे जाऊया। श्रेयस, काय अधिकची माहिती आहे? प्रशांत दामले सुद्धा तुमच्या सोबत आहेत, त्यांची नेमकी प्रतिक्रिया काय आहे? कारण 100वं नाट्य संमेलन आणि त्याचा सोहळा इथून पुढे वर्षभर सुरू राहणार आहे आणि तो खरंच आहे, म्हणजे वर्षभर तो सोहळा सुरू राहणार आहे। पण ही सुरुवात जशी झाली पाहिजे तशी सुरुवात तर झाली आहे। श्री गणेशा फार कडक झालाय, दामले सर आपल्या सोबत आहेत। सर, हेच अपेक्षित होतं जे आज तुम्ही बघताय का? अगदीच बरोबर आहे, कारण आमची ही दिवाळी आहे। म्हणजे आपल्या वर्षभरात एक दिवाळी असते, पण आमचे नाटककारांची किंवा नाटकवाल्यांची दिवाळी म्हणजे नाट्य संमेलन, ही आमची दिवाळी। आणि ही दिवाळी यावेळी 5 महिने म्हणजे जानेवारी टू मे इतके 5 महिने आमची ही दिवाळी आहे। त्यामुळे सुरुवात पण उत्तम झालेली आहे आणि पुढे पण चांगलं होणार आहे। आणि आज या विभागीय संमेलनाचा मुहूर्त आहे, शुभारंभ आहे, पुण्याचा शुभारंभ आहे विभागीय संमेलनाचा। आणि त्यानंतर उद्या नाट्य संमेलन आहे 6-7ला। त्यामुळे एक ऊर्जा आहे, तुम्ही सगळीकडे बघितलं तर ऊर्जा आहे आणि आनंद आहे। सर, ऊर्जा निर्माण केली आहे तुम्ही, त्यामुळे आज श्री गणेशा छान झालेला आहे। निश्चितच प्रचंड मोठा आनंद दिसतोय, एवढे सेलिब्रिटी कलावंत इथं उपस्थित आहेत। आणि मी आभार मानतो की पुणेकरांचं, रसिक प्रेक्षक आणि कलावंतांच्या वतीने आमचे अध्यक्ष प्रशांतजी दामले आणि सर्व कार्यकारिणीचं, नियामक मंडळाचं आणि पूर्ण आमच्या विश्वस्तांचा आभार मानतो की त्यांनी या पुण्याला मान दिला आणि विभागीय संमेलनाचा शुभारंभ पुण्यातनं होतोय। ज्या पुण्याला इतिहास आहे की नाट्य संमेलन असो, साहित्य संमेलन असो, याची सुरुवात पुण्यातनं झाली। त्यामुळे पुण्यातील रसिक प्रेक्षक आणि नाट्यकर्मींसाठी अतिशय आज आनंदाचा दिवस आहे। दामले सर, कुठे ना कुठे आज सगळ्याच गोष्टी सारख्या होणार आहेत, सगळ्याच गोष्टी कमाल होणार आहेत। शरद पवार असो, अजित पवार असो, सगळे एकाच मंचावर दिसणार आहे, याबद्दल तुम्ही काय? नाही, हे राजकारणाच्या पलीकडचं आहे। आमचं नाट्यक्षेत्र आहे ते राजकारणाच्या पलीकडे आहे। म्हणजे आमचे माननीय विश्वस्त जे उदय सामंत आहेत ते वेळोवेळी सांगत आलेले आहेत की नाटक किंवा रंगभूमी आणि आमचं राजकारण हे सगळं वेगवेगळं आहे। तर त्या दृष्टीने मला असं वाटतं की अतिशय योग्य पद्धतीने सगळं चाललेलं आहे। आजचा पुण्याचा सोहळा कसा काय होणार त्याबद्दल सांगा, कारण अनेक कार्यक्रम राहुल देशपांडे परफॉर्म करणार आहेत, अनेक गोष्टी होणार, त्याबद्दल सांगा। विविध कार्यक्रम म्हणजे कसं आहे, आता हे एकदिवसीय विभागीय संमेलन असल्यामुळे थोडे लिमिटेशन्स आहेत, पण जास्तीत जास्त आपल्याला कसा आनंद देता येईल किंवा आपली कला कशी सादर करता येईल हे बघितलेलं आहे। आणि त्याबद्दल पुणे शाखेचे मी खूप मनापासून आभार मानतो। बघताय, पुणे शाखेचे मनापासून आभार। आपण ज्या बसमध्ये आहोत खरं ते यामिनी, त्या ह्याच्यात सगळे ज्येष्ठ कलाकार इकडे बसले आहेत, त्यामुळे ज्येष्ठ कलाकारांसोबत हा सोहळा होणार आहे आणि तेवढा ताकदीने होणार आहे। कारण हा नाट्य संमेलन आणि 100 नाट्य संमेलन आहे जे पुण्याला आज होतं आणि उद्या परवा ते पिंपरी चिंचवडला होणार आहे। पण याची वातावरण निर्मिती जी असते ती फार कडक होताना यामिनी आपल्याला दिसून येते। अगदी धन्यवाद श्रेयस या सगळ्या अपडेट्ससाठी।